अहेरी पंचायत समितीमध्ये मोठा प्रशासकीय गोंधळ उफाळला असून जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या आवाहनावरून लिपिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 16 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे। संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत हे आंदोलन सुरू केले असून शासनाच्या दिरंगाईमुळे हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये चौथा वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करणे, सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात समावेश करण्याचा निर्णय रद्द करणे या मागण्यांचा समावेश आहे। शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील टप्पा अधिक आक्रमक असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे। जिल्हा शाखेचे प्रतिनिधी साई विलास तोरेम यांनी स्पष्ट केले की शासनाने 23 फेब्रुवारीपर्यंत मागण्यांकडे लक्ष न दिल्यास हे आंदोलन बेमुदत संपूर्ण काम बंद आंदोलनात रूपांतरित होईल। यामुळे अहेरी पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात असून ग्रामीण विकास योजनांवर मोठा परिणाम होऊ शकतो। सध्या आंदोलक कर्मचारी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। लोकराज्य टीव्ही न्यूज रिपोर्ट अहेरी। 16 फेब्रुवारी 2026 पासून ते 20 फेब्रुवारीपर्यंत असहकार कामबंद आंदोलन आहे। त्याच्यानंतर हे जे मागण्याच्या बाबतीत जर शासनाने जर दखल नाही घेतली तर 23 फरवरीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। आणि प्रमुख मागण्या आहेत आमचे 1 ते 4 की 1986 पासून जो चौथा वेतन आयोग लावलेला आहे तिथून आमचे लिपिवर्गीय कर्मचाऱ्यांचे जे वेतन लावलेले आहे त्याचा वेतन त्रुटी दुरुस्ती करणे, त्याच्यानंतर पदनामात जे बाकी इतर संवर्गाचे सगळे पदनाम बदल झालेले आहेत, परंतु आमच्या लिपिकवर्गीय जे आहेत वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक यांचे पदनामात बदल झालेले नाही आहे। आणि त्याच्यानंतर जे पदोन्नती स्तर जे आहेत त्याच्यात कमी करणे तसं महत्त्वाचं आहे। त्यानंतर जे जुनी पेन्शन हे सर्व संवर्गाच्या बाबतीत आहे, तर हे जुनी पेन्शनसुद्धा जसेच तसे लागू करणे आवश्यक आहे। आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे अनुकंपधारक होते प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांचं नाव होतं तर त्यांना त्याच्यानंतर सेवेत घेतले आहेत आणि परंतु ते अंशदायी निवृत्ती वेतनामध्ये घेतले आहेत, तर त्यांना की जुनी पेन्शन लागू करणे आवश्यक आहे। या बाबतीत तर मागे ऑक्टोबर महिन्यात माननीय राज्याध्यक्ष डहाळे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2 दिवसीय तिथे उपोषण आझाद मैदानात केलेले होते आणि तसे शासनाला निवेदन सादर केलेली होती, परंतु त्यांनी म्हणजे शासनाने काही दखल घेतली नाही। त्यानंतर हिवाळी अधिवेशनावर 1 दिवसीय आम्ही मोर्चा आंदोलन वगैरे केले होते, तसेच शासनाने त्या बाबतीतसुद्धा दखल घेतलेली नाही। आणि पुन्हा जानेवारीत आम्ही जे संघटनेमार्फत राज्य संघटनेमार्फत शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर केले होते, परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारचे म्हणजे शासन दखल घेतली नाही। त्यामुळे 16 फेब्रुवारी 2026 ते 20पर्यंत असहकार कामबंद आंदोलन। त्यानंतर जर या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये जर शासनाने दखल नाही घेतली तर 23 फरवरी 2026 पासून पूर्णपणे कामबंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। आणि जिल्ह्यातील 12 पंचायत समित्या आणि त्या अंतर्गत येणारे सर्व कार्यालये आणि जिल्हा परिषद मुख्यालयाचे सर्व कर्मचारी या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभाग आहे। वेतन त्रुटी जुनी पेन्शन